नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक कंपोस्ट गुगळी धुंडा तालुका सिल्लोड जिल्हा परभणी। ह्या महिन्यामध्ये 23, 24, 25 सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे। पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही। तर तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये 7, 8, 9 ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे, म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या। त्याच्यानंतर 21, 22, 23 ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील लक्षात येतं। आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी, आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी 5 नोव्हेंबरला येणार आहे, म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं। पण राज्यामध्ये 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, परत कोल्हापूर, सांगलीकडे एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून आता तुम्ही काय करा, 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा, मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो। पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे, म्हणजे दररोज 3-3 दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील म्हणजे चांगला पडणार आहे, म्हणजे हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात येतं। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो, हा पाऊस म्हणजे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, पुसद, परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडणार आहे, म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, संभाजीनगर, म्हणजे हे देखील लक्षात येतं। पण राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे। त्याच्यानंतर काय होणार आहे, तो पाऊस म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे, नगर, त्याच्यानंतर पंढरपूर, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा या भागात देखील जास्त पडणार आहे। म्हणून त्या आता म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत म्हणजे हा पाऊस मध्य प्रदेश इकडल्या भागाकडेच पडणार आहे, हरियाणा, पंजाब इकडं, राजस्थान, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर झाशी, कोटा या भागाकडे जास्त पडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यामध्ये मात्र 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागाकडे जोरात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।